संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये असूनही फडणवीस शिंदे यांच्यात संवाद नाही. माध्यमात लावले जात आहेत वेगवेगळे तर्क. महायुतीतील नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा. वादात भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करण्याची शक्यता. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. काही स्थानिक निवडणुका रखडल्यानं मुख्यमंत्री नाराज. आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याची व्यक्त केली खंत. राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक. काही नगर परिषदेच्या नगरपालिका निवडणुका लांबणीवर. आता 20 डिसेंबरला होणार मतदान. आमने सामने लढताना आरोप होणारच. एकनाथ शिंदे यांची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आरोप शिंदेंनी फेटाळले. आजारपणातून उठल्यावर राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार. संजय राऊतांचा मोठा दावा. ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदेंची खिल्ली. भाषणात ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल. शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवर निंबाळकरांचा निशाणा. भाजपाचा पराभव करायला मवियाला हवेत राज ठाकरे. संजय राऊतांची माहिती. शिवसेना आमदार शहाजी बापूंच्या कटकटी वाढल्या. सांगोल्यात शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाचा छापा. भाजपा विरोधात बोलल्यास छापा पडतो. अंबादास दानवेंचा शहाजी बापू पाटलांना टोला. जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक. भाजपाच्या काही लोकांकडून दगडफेक. माजी आमदार विलास जगतापांचा गंभीर आरोप. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. उमेदवारांना रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा. शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला. विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यात सभांचा धडाका. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत. सरसंघचालक मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त. संसदेत नारे नकोत. नीतीवर काम व्हावं. नाटकं करण्यासाठी इतरही जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात. ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. नवी मुंबई विमानतळावर रंगीत तालीम. प्रवेश प्रक्रियेतील यंत्रणांची चाचणी यशस्वी. मुंबईतील विभागामध्ये आज उद्या पाणी पुरवठा बंद. काही ठिकाणी कमी दाबाने येणार पाणी. गोंदियाच्या देवरीमध्ये बार विरोधात महिला एकवटल्या. गावातील बार बांधकामाला रस्त्यावर बसून महिलांचा निषेध. गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन. दीटवाहची तीव्रता कमी होण्याचा अंदाज. तामिळनाडूत चक्रीवादळाचे 3 बळी तर लंकेत मृतांची संख्या 334 वर. तामिळनाडूमध्ये 2 बसची समोरासमोर टक्कर. अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी.